पालघर जिले के बोईसर के वंजारवाड़ा में स्थित रेलवे फाटक पर सबवे और फ्लाईओवर ब्रिज बनाने की लंबे समय से चल रही है। फाटक बंद होने पर लोगों को बहुत दिक्कत का सामना करना पड़ रहा है। बहुत भारी संख्या में लोगों का यहां से आना जाना लगा रहता है। रेलवे प्रशासन द्वारा आम लोगों की तकलीफों की हो रही नजरअंदाजी के खिलाफ अब धरना और प्रदर्शन की तैयारी की जा रही है। बोईसर बंजारवाड़ा रेलवे फाटक के समीप तय तिथि के अनुसार शनिवार 30 अगस्त शाम को आहूत सर्वदलीय बैठक में जनता की आवाजाही की समस्या पर रणनीति तय करने के लिए बड़ी संख्या में बोईसर पूर्व के निवासी इकट्ठा हुए। इस सर्वदलीय बैठक में जनता की शिकायतों को लेकर संघर्ष के मूड में सभी ने आगामी 9 सितंबर को बंजारवाड़ा फाटक के समीप प्रदर्शन करने पर सहमति जताई है। बैठक में प्रमुख रूप से भाजपा नेता अशोक बड़े, प्रशांत संखे, जितेंद्र संखे और शिंदे गुट शिवसेना नेता नीलम संखे, मुकेश पाटिल, अतुल देसाई समेत अन्य राजनीतिक लोग तथा कुछ गांवों के ग्रामस्थ और ग्राम पंचायत सदस्य इस मौके पर उपस्थित रहे। इन्वेस्टिगेशन टाइम्स से स्वप्निल पिंपले की रिपोर्ट। 9 तारखेला जो मोर्चा आहे त्याच्याबद्दल नियोजनाबद्दल आम्ही मीटिंग घेतली होती। 9 तारखेला 9/9/2025 रोजी आमच्या रेल्वे फाटक LC 52 येथे ना भूतो ना भविष्य असा आम्ही जन आंदोलन आक्रोश मोर्चा करणार आहोत। साधारण किती लोक असतील, कोणत्या कोणत्या गावाचा समावेश होतो या रस्त्याला? ह्याच्यामध्ये साधारणतः बोईसर ग्रामपंचायत, त्याच्यानंतर खुताड शिगाव ग्रामपंचायत, हनोडी गारगाव ग्रामपंचायत, हनुमाननगर ग्रामपंचायत, ऐन्यापासून 4 रुपये हा रस्ता जोडलेला आहे। त्याच्यामुळे हा रस्ता साधारणतः एक 25 ते 30 हजार पब्लिक नक्कीच जमली पाहिजे। आता जी आपण मीटिंग घेतली त्याच्यामध्ये काय ठराव पास झाला? आता आम्ही ही जी मीटिंग होती हा कुठला ठराव नाही, आम्ही गावागावी जाऊन नियोजन कसं करायचं, कृती आराखडा कसा तयार करायचा ह्यासाठी ही मीटिंग आम्ही लावली होती। आणि त्यासाठी आमच्या आजूबाजूचे सर्व ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच, मेंबर्स आणि बजरंग दलाचे पदाधिकारी किंवा दुसऱ्या संस्थेचे पदाधिकारी ह्यांना सर्वांना आम्ही इथे बोलवून त्यांच्या कृती आराखड्यासाठी ही आम्ही मीटिंग घेतली होती। येणाऱ्या आंदोलनाच्या वेळेस जिल्ह्यातले खासदार किंवा आमदार उपस्थित राहणार आहेत, आपण त्यांना आमंत्रित करणार। आमचे ज्येष्ठ नेते अशोकजी वडे आणि नीलम संखे किंवा चंदनजी सांगा, दुसरे मुकेश पाटील, अतुल देसाई आणि सर्वांनी आमदार खासदारांची प्रत्येकाने आपापल्या पद्धतीने बोलणं केलेलं आहे। नक्कीच ते येतील आणि आम्हाला सहकार्य करतील। प्रशांतजी, एक असा प्रश्न आहे, तत्कालीन खासदार राजेंद्र गावित जे आता आमदार आहेत त्यांनी देखील यापूर्वी या रेल्वे फाटकाकडे येऊन तुम्हाला आश्वासन दिलं होतं की लवकरच काम सुरू केलं जाईल। आज शासकीय अधिकारी असो या राजकीय पक्ष असो यांच्याशी तुमच्या सर्वांचे चांगले संबंध असताना तुम्हाला वारंवार असं डावललं जाते, त्याबद्दल आपलं काय म्हणणं आहे? खरोखरच चांगला प्रश्न विचारलेला आहे। राजेंद्र गावित साहेब खासदार असताना आपल्या फाटकावरती आले होते। DFCC अधिकारी देशपांडे होते, त्यावेळेला त्यांनी अक्षरशः त्यांना झापलं होतं आणि एका आमच्या मीटिंग मधून सुद्धा त्यांना सांगितलं होतं तुम्ही बाहेर थांबा असं। कारण काय ते नेहमीच कुठे ना कुठे खो घालत होते आणि त्या आज जिल्ह्यामध्ये बोर्डीपासून ते वसईपर्यंत सर्व RUB का ROB हे झालेले आहेत। फक्त वंजारवाड्याचा जास्तीत जास्त ट्रॅफिक वाला ब्रिज का अडकलेला आहे, कशामुळे अडकलेला आहे हे आम्हाला सुद्धा माहिती नाही। आणि त्यासाठी आम्ही जातो कोणाकडे, जिल्हा अधिकाऱ्यांकडे, कलेक्टर मॅडमकडे किंवा कलेक्टर सरांकडे, त्यांच्याकडून जे आम्हाला मिळते ते आम्ही तेवढ्यापर्यंत थांबतो। आमचं पुढे वजन नाही असे आम्ही एक मान्य करतो। आप देख रहे थे इन्वेस्टिगेशन टाइम्स न्यूज। हमारे चैनल से जुड़ने के लिए अभी सब्सक्राइब करें और बेल आइकॉन दबाना न भूलें। धन्यवाद।